यासोबत स्थानिक ग्रामस्थ देखील आहेत. ज्या व्यक्तींनी दातृत्वातून ही जागा ज्या टाकीसाठी लोकांच्या सेवेसाठी टाकी बांधण्यासाठी या ठिकाणी लोक 1 रुपयाचा विचार करतात. यांनी 2-2 गुंठे जागा या टाकीसाठी दिली. त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत नेमकी ही स्कीम काय, पाणी आलं की नाही हे त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार, कशा पद्धतीने ही स्कीम राबवण्यात आली, तुम्ही त्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून दिली? इथे आम्ही भीमाजी काशीनाथ गंगाराम पोटे यांनी ना ही जागा दिली, ती विनामूल्य दिलेली आहे. आज ते जागेचं त्या टाकीचं पाणी कोणालाही भेटले नाही. ते बांधकाम सुद्धा कच्चं आहे, ते वॉटरप्रूफ नाही आणि कुठल्याही प्रकारचं कोणालाही पण पाणी भेटलेलं नाही किंवा पाईपलाईनच पूर्ण नाही. त्याच्यामुळे मी काय सांगते का ही जागा धोकेदायक आहे. इथे जेवढी माणसं वावरतात किंवा रस्ता आहे ते धोकेदायक आहे. म्हणजे टाकी धोकादायक झाली आता. टाकी धोकेदायक झालेली, याला एकतर ग्रामपंचायत जबाबदार आहे, एक तर पंचायत समिती पाणी पुरवठा ह्या गोष्टीला जबाबदार आहे. म्हणजे उद्या काय जीवित हानी झाली, त्यांचा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की जीवित हानी जर काही झाली, त्या टाकीमुळे जर काही पडलं लागलं काय आम्हाला जर झालं तर जबाबदार या संबंधित विभाग असेल असं तुमचं म्हणणं आहे. हो, आता तुम्हाला स्थानिक आहात, एवढे मोठे 2 गुंठे जागा तुम्ही सॅक्रिफाईस केली, दिली शासनाला दिली, तर तिकडे विहीर देखील बांधलेली आहे. त्या विहिरीचं पाणी या टाकीत आलं का, तुम्हाला प्यायला मिळालं का, त्या विहिरीचं पाणी तुम्ही पिऊ शकता का, कशा पद्धतीने? त्या विहिरीचं पाणीही पिऊ शकत नाही, कारण ती विहीरच वड्यामध्ये आहे आणि त्या विहिरीचं पाणी कधी आलंही नाही आणि आम्ही पिणार पण नाही. आलं तरी कामकाज भविष्यात झालं तरी ते पाणी विहीर वड्यातच बांधलेली, ते का विहिरीचं काम चुकीचं झालेलं आहे. ह्या ग्रामपंचायतने फ्रॉड काम केलेलं आहे. नक्कीच स्थानिकांची अशी प्रतिक्रिया आहेत, या ग्रामपंचायतनं काम चुकीचं केलेलं आहे. काम चुकीचं जर केलेलं आहे. समजा ओढा वाहत असेल, त्या ठिकाणी जर विहीर बांधलेली असेल तर असं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे देखील त्याच अधिकाऱ्यांना हे पाणी पाजून या ठिकाणच्या नागरिकांचा असा संताप या ठिकाणी पाहू शकता.